मम्मी आज काय बनवणार? आज मी ना तुला गावरान स्टाईल मध्ये आणि कुठल्याही सीझन मध्ये तुम्ही करू शकता आणि सगळ्यांना पसंत असं पिठलं बनवून दाखवते। तर त्या पिठल्यासाठी मी आता इथं लोखंडाची कढई गरम करायला ठेवली आहे। पिठलं तुम्ही लोखंडाचा कढईतच बनवा, खायला खूपच टेस्टी लागेल। वा, लोखंडाच्या कढईतलं पिठलं मजा येणार आहे। आज भाकरी बनवली का नाही त्याच्याबरोबर? त्याच्यावर भाकरी पण बनवणार आहे आपण। पिठलं, भाकरी आणि कांदा। आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते। इथं मी जवळजवळ 2 ते 3 चमचे तेल गरम करणार। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। आता आपलं तेल गरम होतंय ना, तोपर्यंत मी इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्याला आपण बारीक ठेचून घेऊया। तुम्ही कापून पण टाकू शकता, पण असं ठेचून टाकलं ना तर पिठल्याला त्या लसणाचा अर्क खूप छान येतो। एकदा करून बघा। लसूण तुम्हाला असं बारीक मस्त ठेचून घ्यायचं आहे। आता लसूण आपला बारीक मस्त ठेचून झालेला आहे। आता आपण ह्याला गरम तेलात टाकायचं आहे। लसूण तुम्हाला चांगला लालसर होऊन द्यायचा आहे। लसूण थोडा भाजून झाला की आपण त्यात 1 ते 1.5 चमचा जिरं टाकायचं, ½ टीस्पून हिंग टाकायचा, 10 ते 12 कढीपत्ता टाकायचा आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं। अजून आपण लसूण थोडा लाल होऊन द्यायचा आहे। आपला लसूण असा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे, यामुळे ना तुमच्या पिठल्याला टेस्ट खूपच छान येणार। आता त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकू। इथं मी 2 मीडियम साइजचे कांदे घेतले। कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचे। हे पिठलं ना मी माझ्या सासूबाईकडून शिकले। पिठलं खूप वेगळ्या पद्धतीने होतं, पण हे एकदम टिपिकल माझ्या सासूबाई टाईप मी पिठलं तुम्हाला बनवून दाखवते। कांदा असा ट्रान्सपरंट व्हायला लागला ना की आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकायच्या। इथं मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। कमी तिखट खात असाल तर तुम्ही कमी घ्या, पण पिठलं थोडं तिखट असलं ना तर खायला जरा चव येते। मिरची आणि कांदा तुम्हाला छान आता परतून घ्यायचा आहे। आता हे कांदा आणि मिरची तुमची परतली जाते ना, तोपर्यंत आपल्याला पिठल्यासाठी जे चण्याचं पिठाचं मिश्रण तयार करायचं आहे ना, ते मी तुम्हाला करून दाखवते। पिठल्यासाठी जे मिश्रण बनवायचं ना, त्यासाठी मी इथं 2 टेबलस्पून सारखं चण्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यात मी आता हळद टाकणार, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आता आपण त्यात पाणी टाकायचंय। पाणी टाकल्यावर चांगलं तुम्हाला त्याला मिक्स करून घ्यायचं। असं एकाच दिशेने तुम्हाला ते फिरवायचंय। चण्याच्या पिठात तुमचे गाठी नाही पडल्या पाहिजे। पीठ एकदम स्मूथ आणि एकदम छान असं झालं पाहिजे बघा, है ना। ह्याच्यात गाठी दिसताय तुम्हाला नाही ना, तर तुम्हाला असं मस्तपैकी त्याला हलवत जायचं। आता हे
मिश्रण तुमचं तयार झालंय. ह्या बाजूला आपला कांदा पण परतून तयार आहे. आता ह्या कांद्यात मी थोडी कोथिंबीर टाकणार. अशी कांद्यात तुम्ही कोथिंबीर टाकली ना, त्याने पण तुमच्या पिठल्याची चव एकदम भारी येणार. आता हे जे तयार केलेलं मिश्रण आहे, गॅसची फ्लेम आपण कमी करू आणि जे तयार केलेलं मिश्रण आहे ते आपण त्यात टाकायचंय. आता या भांड्यात थोडं पीठ राहिलेलं आहे, आपण असं पाणी टाकून घेऊ त्याच्यात. आता आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम इथं मी बारीकच ठेवलेली आहे. हे पिठलं तुम्ही गरम गरम भाडा खायल्यात की मजा येणार ना तुम्हाला. एक 2 ते 3 मिनिटं तुम्हाला गॅस थोडा फास्ट ठेवायचा आहे. त्यानंतर गॅस कमी करून त्याला आपण झाकून ठेवायचं आहे. कढईला झाकून तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटं राहून द्यायचंय. पण मध्ये मध्ये तुम्ही असं हलवून त्याला एकदा बघून घ्यायचं. पाणी कमी वाटलं तर तुम्ही परत पाणी टाकू शकताय आणि मीठ पण तुम्ही इथं टेस्ट करू शकताय. मंद आचेवर आता ह्या पिठल्याला आपण होऊन देऊ. 8 ते 10 मिनिटं झालेली आहे. आता आपण झाकण उघडून बघून घेऊ. अरे वा, किती छान आपलं पिठलं तयार झालेलं आहे. तोंडात पाणीच सुटलं. मम्मा कधी देते मला, लवकर दे आता. चल. नाही, फक्त पिठलं नाही, आता तुला त्याच्यासोबत भाकरी देणार, कांदा देणार, पण अजून त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची बाकी आहे. खूप प्रमाणात, जास्त प्रमाणात तुम्हाला कोथिंबीर टाकायची आहे. वा, मस्त दिसतं. अजून छान दिसायला लागलंय. तोंडात पाणी आलं ना. हो, तेच तर बोललो तुला. आता चल, आता गरम गरम भाकरी आणि पिठल्यासोबत तू मजा घे. आपलं चॅनल म्हणजे मराठी मेजवानीला सबस्क्राईब करायचं विसरू नका. वा मम्मा, मी तर लगेच टेस्ट करणार आहे. तू पण कर. ये ये ये. चला चला, आज आपली मजाच आहे. हो. अरे वा, काय छान पिठलंय. त्यासोबत सफेद कांदा पण आहे, ते पण खातो.